मग ते ज्ञानशक्ती नावाची जी आहे तीच माय दुर्गा, ती त्याला जगदंबा म्हणतात. ती सर्व जगाची आई आहे. जगत आंबा म्हणजे आई आणि ती जगाची. आता तिथं मांजर कुत्तर वगैरे खरं सर्व आलं प्राणी, त्याच्यात माणूस स्वतः सर्वाच्या शेवटला जन्माला आलेला आहे. बरं माणूस 4 खाणीमधून 3 खाणी अगोदरच बनल्या, 4थ्या खाणीत हे 84 लाख योनी म्हणून आलेला माणूस. आणि ही सर्वाच्या शेवटला आणून आपण स्वतःला ज्ञानी समजतो जास्त. कळलं का? आपल्यापेक्षा प्राणी खूप ज्ञानी आहे. त्यांना ऋतू आहे, त्यांना वेळ आहे, काळ आहे, सर्व ज्ञान असते. जाते का? आपल्याला आहे का कुठे आपण स्वतःला शहाणं समजतो आणि स्वतःला शहाणं समजून स्वतःचीच विसर पडतो, स्वतःचाच विसर पडतो. कारण स्वतःमध्ये जे माय जगदंबा आहे त्याला कोणी पूजा केली का? करावं का नाही त्याची पूजा? एक सांगू, आपण जास्तीत जास्त आता जवळ तुळजापूरचे असल्यामुळे तुळजापूरचे गाणे म्हणतो किंवा माईला तुळजापूरचं समजतो. चंद्रपूरच्या जवळ असणारे चंद्रपूरचे, कोल्हापूरच्या जवळ असणारे कोल्हापूरचे वगैरे, म्हणजे 51 शक्तीपीठ आहेत तिचे जवळ असतील तिचं वर्णन करतात. बरोबर आहे. मग आपल्यामध्ये असणारे त्या आईचं कधी वर्णन, कधी विचार त्याच्याबद्दलचा काही? किती जणांनी 7व्या दिवसाने म्हणलेले नाही, 7 दिवसामध्ये किती जणांचं निवद देवापर्यंत पोहोचले? लबाड अजिबात बोलायचे नाही. बरं माय जवळ आहे, बरोबर आहे का नाही? मग फराळ वगैरे चालू आहे का तुमचं? आहे का तुमचं का नाही? निवद का विचारलो? कारण 9 दिवसापर्यंत. हा, आलं का? तुमचा फराळ काय चालू आहे? उपास आहे की नाही तुम्हाला? मग ती आई पुढे ठेवले का निवद काही? आईला आता पुढे निवड ठेवल्यामुळं कुठं ठेवणार निवड? सरळ सरळ बोलू बरं, कळावं म्हणून बोलालो मी तुम्हाला. पायापाशी ठेवणार. आता पायापाशी आई कसं जेवण करायचं? आईला तर होमद्वारे म्हणजे अग्नीद्वारे, अग्नीच्या मुखाद्वारे देवतेला वाटप होत असतं. अग्नी हे काय आहे? टपाल खातं, म्हणजे काय म्हणतात त्याला? पोस्ट खातं, म्हणजे डाक खातं. सांग नाही, झोपू नको इथं, बसल्यावर झोपायला. पोस्ट सारखं काम करतं. ज्यांच्या नावाचे ही पोस्ट टाकलं मध्ये स्वाहाकार केला की ते त्यांच्या नावाला ती घास पोहोचवतो. किती जणांनी अग्नीमध्ये घास दिला आईला फराळाचा? कारण का? म्हणजे इथं म्हणजे बोललं पाहिजे ना, कारण पुढारी आहात सध्या. आता पुढारी म्हणजे भजन करणारे पुढारी, हे जाऊन सांगतील की बेटा असं नाही, असं असतं. पण दररोज अग्नीमध्ये जे तुम्ही प्राशन करत असाल किंवा जे तुम्ही खात असाल, जे तुम्ही फराळ करत असाल, ते आईला कशी उपाशी ठेवून आपण फराळ करायचं मला सांगा? शेजारीन बाई जर उपाशी असेल, तिच्या फराळ नसेल तर आपण तिचा इंतजाम करतो. बरोबर आहे का? एक वाटीभर जरी फराळ असलं तर शेजारीन मैत्रीण जर आले तर आपण म्हणतो की अर्ध तू खा, अर्ध मी खाईन. माय 9 दिवस झाला, 7वा दिवस आहे, कुणी अग्नीच्या द्वारी घास पोहोचवला का? का विचारायचं कारण मला? कारण विचारायचं कारण का तुम्ही उद्यापासून त्या नादीला जाऊ. कळलं का? कारण तुमच्या घराने सर्व गॅस सिलेंडर वगैरे झाले ना, मग आपल्याला 20 त्यांची कमी झाली या ठिकाणी. कुठे देणार घास? गौऱ्या तर असतील घरी. पहिलं होतं, आता कुठं ते पहिलंच म्हणायचं नाही आपण. हा, आता आपण सर्व म्हातारे झालो, आताच बोलू, पहिलंच नाही बोलायचं. आता जी आहे त्या वातावरणामध्ये, प्रस्तुत वातावरणामध्ये काय वागायचं? गौरी तर आहे आपल्याला, गायची गौरी पवित्र असते आणि आधार गौरी वेगळी, जमिनीला स्पर्श केलेली गौरी वेगळी. लक्षात असू द्या बरं, ह्या दोन्हीतलं खूप मोठं महत्व आहे. आणि तुम्ही माता माऊली असल्यामुळं गायी असतील तुमच्याकडे, गौऱ्या आता मसाडीच्या बी लावतात, बरोबर आहे. पण गायीचं जरी भेटलं, आधार जर भेटलं तुम्हाला, तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. लक्षात असू दे, कारण त्याच्यामध्ये खूप म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी खूप मोठ्या स्वरूपानं असते. ती गौरी रोज संध्याकाळी पेटवायची किंवा सकाळी पेटवायची, बारके लावायची, लई मोठी लावत बसायची. पेटवायची विधी सांगू का तुम्हाला? हा, गॅस पेटवायचा आणि गॅसवर असं धरायची, गौरी पेटल्या जाते. बरोबर आहे का? हे बी सांगतो, नाही तर मग उद्या काळ्या डबीन ओळखीत बस चाल. कारण आमच्या पशी आम्ही करतो म्हणून आम्ही तुम्हाला ते अनुभव सांगालो बरं. तशी गौरी पेटवून त्याच्यावर काय करायचं? थोडं तूप असेल घरी, तूप टाका. कारण किती वातावरणानं मरलेलो आपण घरामध्ये. एक बिमारी गेली की दुसरी बिमारी आहे, तिसरी बिमारी, काही नाही तर डोसकं तरी दुखतंय, काही नाही तर हातपाय तरी उबडतात, काही नाही तर पांढऱ्या गोळ्या त्या अलमारीनं त्या देवळ्यानं पडूनच येतात.
प्रत्येकाच्या घरी गोळ्याचा डब्बा आहे का नाही? का नाही? कारण माझ्या घरी आम्ही सांगायला बरं तुम्हाला आहे ना. मी एवढ्या तेवढ्या गोळ्या कमी व्हाव्या, डॉक्टरला पैसे जाणं कमी व्हावे, तर गौरीचा वापर करा आणि त्याच्यावर तूप दररोज जाळा. आणि आता 9 दिवसामध्ये तर काय फराळ करत असेल तर त्या गौरीच्या त्यावर टाका. काय तुम्हाला कळत असेल ना, जय जगदंबे आंबे म्हणा, तुझ्या नावाला ही प्रथम घास दिला, दुसरा घास दिला, तिसरा, आपल्या आपल्या मराठी भाषेमध्ये. कारण देवाला सगळ्या भाषा कळतात बरं. म्हणजे असं संस्कृतच भाषा पाहिजे असं नाही. देवाला सर्व भाषा, काही बी जरी बोलत नसाल तरी त्याची भाषा कळते ना. लेकराची भाषा देवाला कळते का नाही? तो काही बोलतो का मराठी इंग्रजी काही बोलतो का? काही नाही बोलत ते, पण त्याची वाणी कळते का नाही? देवाला कळते. मग आपापल्या भाषेमध्ये सांगा, देवा हे पहिला घास दिला, दुसरा घास दिला, तिसरा घास दिला, 5 घास द्या आणि 6वा घास साधू संतांना म्हणजे नगरदैवतांना पोहोचावा, असं 6 घास टाकायचे आणि पाणी त्याच्या गोल फिरवून घ्यायचं. आणि एक सांगू का तुम्हाला, खूप सुंदर गोष्ट आठवली मला. आणि काही जरी कळत नसलं, सर्व पूजा झाली आपली, तर हे कानाला हात लावायचे असतात. प्रत्येक ठिकाणी पाण्याच्या मोठ्या मोठ्या वाहत्या नद्यांच्या ठिकाणी, गोदावरी म्हणा, कृष्णा म्हणा, उपनद्या म्हणा, मोठ्या मोठ्या नद्यांच्या ठिकाणी क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रांच्या ठिकाणी पापभंग होतात. बरोबर आहे. माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा, म्हणजे प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी पापभंग होत असतात, लक्षात असू दे. पण आकाशगंगेला कधी स्नान केलं का तुम्ही? ही आकाशगंगा आहे. कशाहून? कारण आकाशाची तन्मात्रा काय आहे? शब्द. आकाशाची तन्मात्रा काय? शब्द. म्हणजे त्या तन्मात्रापासून विकृत झाल्यामुळं आकाश नावाचं भूत निर्माण झालं. बरोबर आहे. आकाशाची तन्मात्रा म्हणजे शब्द. शब्द कुठे येतात? कानामध्ये. बरोबर आहे. तर ही आकाशाची असणारी गंगा आहे. तुम्ही कानाला स्पर्श केला तर तुमचे न कळत दिवसभरचे जेवढेही पाप असतील तुमचे क्षणात नष्ट होऊन जात असतात. लक्षात असू द्या. म्हणून बघा ना, जाणीव टाकतात, जाणव म्हणतात ना त्याला. कानाला कशामुळे लावतात ते? कारण अकर्म करत असताना ते कानाला लावायचे असतात. बरोबर आहे का? कारण ते कानाला परत हात लागावा. पांडुरंगापुढे नाचत असताना काय करतो? कानाला. महादेवापुढे जात असताना काय करतो? कानाला हात लावून आपण बुलबुल असं बोल वाजवतो. बरोबर आहे का? कानाला हात लावून ना. कान हे आकाशगंगा आहे आणि या आकाशगंगेला दररोज जो स्नान करतो त्याचे बरेच पाप नष्ट होऊन जातात. रोजच्या रोज सांगालो तुम्हाला. जरी पूजा केली नाही, जरी पूजा जरी तुम्हाला घडना गेली तर कानाला हात लावून नमस्कार करायला काय झालं? तवा करता ना आपण कानाला हात लावून क्षमा कर देवा. कारण कानाला हात लावलं की आपले जरी पापाचे काही घडले असतील किंवा चुकून काही घडले असतील तर ते सर्व नष्ट होत असते. मग निवद उद्यापासून चालू करा तुम्ही देवीला तशा पद्धतीनं. अंतरात्माची जर खरंच तुम्हाला मधली देवी बघायची असेल अष्टभुजानी, ती महामाया, योगमाया, मूळमाया, विठ्ठल, रुक्मिणी, पार्वती, सती, बरेच नाव आहेत त्यांना, अगणित नाव आहेत त्यांची. तेवढी जर ती आई जर तुम्हाला भेटायची असेल तर तुम्ही सद्गुरूकडे गेलं पाहिजे. बरोबर आहे. संसार सुखाचा करायचा असेल तर पैशाकडे जा, पैशाकरता काम करा. जीवन संपूर्ण सुखी जर करायचं असेल, कळलं का, तर ती ज्ञानामन होतो. ज्ञानाकरता सद्गुरूकडे जावं लागते. सद्गुरूशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणजे सद्गुरू आपल्या मधली जी देवी आहे ते दाखवतो. आता बघा ना, त्याला काय म्हणतो आपण? आता माणूस मेल्याच्या नंतर बी आत्मा आहे म्हणतात. बरोबर आहे का? आणि सर्वांमध्ये आत्मा आहे, आत्मा राम आहे म्हणतो का नाही? आत्मा हे स्त्रीलिंग आहे का पुरुषलिंग आहे? मा म्हणजे तर स्त्रीलिंगवाली. मा म्हणजे कुठं आहे ते? बाह्य नाही. मा आत काय आहे? मा. ते काय आहे? आत मा. ज्याच्याकडे म्हणजे आतच माया आहे ना, म्हणून आत्मा आहे ती. बरोबर आहे का? आत्मा मरतो का? मरत नाही. देवी मरते का? आत्मा कसा आहे? आत्मा मरत नाही, आत्मा जळत नाही. कळलं का? आत्मा हजर आणि अमर आहे. कशानं कापल्या जात नाही, ती नष्ट होत नाही, अविनाशी आहे, सनातन आहे. ती आत्मा आहे. लक्षात असू दे. आणि तुम्ही रात्रंदिवस गाणे कशाचे गावला लाव? आत्म्याचेच गावला लाव. त्या आत्म्यालाच वर्णन करला, त्या आत्म्यालाच तुम्ही स्मरण करला, त्या आत्म्याचंच कौतुक गावला तुम्ही, त्या आत्म्याबद्दलच. कारण ती आत कोण आहे? मा. मा म्हणजे आई. आणि ती सर्वांमध्ये आहे ना, म्हणून ती जगदंबा आहे. तिला जगाची अंबा म्हणा की जगदंबा म्हणा, काही हरकत नाही. ते कधी दैत्याला मारण्याकरता महाकाली झाली असेल. बरोबर आहे.
श्रीकृष्णाचं सहाय्य करण्याकरता रुक्मिणी झाली असेल, बरोबर ना? बरोबर आहे का? हा, कृष्णाला परब्रह्माला विटेवर आणून उभा करण्याकरता ते रुक्मिणी दिंडीनवरामध्ये आली असेल, बरोबर आहे ना? पण ती कोण आहे? आत्मा आहे. मग त्या आत्म्याची अगोदर पूजा करायला शिकावं. आणि ती कशाने पूजा होते? हाताने होते का? आत्मामध्ये हात घालता येईल का? कळवून जातो. कळलं तर पाहिजे की. महाराजांनी म्हणले आत्म्याची पूजा करा. कशी करा? हा, कशाने करता पूजा? हात तिथपर्यंत, गंध तिथपर्यंत जाता येत नाही. पण तिथं जाणारे 4 लोक आहेत. तिथं जाणारे 4 लोक आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ह्याला अंतःकरण म्हणतात. काय म्हणतात त्याला? हा, म्हणजे म्हणते ना माणूस, म्हणतो अंतःकरणापासून बोल. अंतःकरण माणसापाशी असावं. आहे ना, सर्वच आहे ना आपल्याकडे. तर ती जास्तीत जास्त वेग कुणाचा असेल यांच्यामध्ये लवकरात लवकर धाडण्याचा जर माणूस कोण असेल तर तो मन आहे, बरोबर आहे? डोळे झापायचे, बसायचे, सद्गुरूचं स्मरण करायचे. देवपूजा झाल्याच्या नंतर आत्म्याची पूजा चालू करायची आपल्याला, बरोबर आहे? कुठे कुठे गंध लावता देवाला, तिथे तिथे हे देव ठरवा आता तुम्ही. आणि त्या मनानंच पूर्णपणे गंध लावा, मनाने पूर्णपणे फुलवा, मनाचे सुमन व्हा सर्वे. ज्ञानोपारायण तसंच केलं ना. मनाची मणी गुंपिला सेला, बाप रुक्मादेवीरू विठ्ठली अर्पिला. कारण गंमत किती आहे बघा ना. कारण साधू संत बी सांगतात ना, मग आपण मानस पूजा करायला शिकायची आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही मनानं संपूर्ण पूजा करायला शिकलो, ती आत्म्यापर्यंत पूजा पोहोचेल. आता समजून घ्या, तुम्ही आता देवाला जरी कुंकू वगैरे हे बाहेर पूजा करत असाल आणि मन तुमच्याकडे तिथं नसेल तर काय होईल? कधी कधी असं होतं ना, आपण पूजेला बसतो आणि काहीतरी वस्तू आपण चुलीवर ठेवलेली असते आणि तिथे जाळ जास्त झालेला असतो, गॅस जास्त झालेला असतो, ते काहीतरी जळत असतं. मग इकडे सांगता बी येत नाही, उठता बी येत नाही. मग तिथे नुसतं इशारा करावा की ना, सुनबाईला शिवा द्या किंवा तेवढी पूजा सोडून जाऊन तेवढं सारा. बरोबर आहे का? आहे का आपलं मन तिथं? पूजा झाली का आपली? चुकली ना, असं म्हणायचं, चुकली. म्हणून आत्मारामाची जर पूजा करायची असेल, तुम्हाला खरा शिवाची पूजा करायची असेल, शिवलिंगाची पूजा करायची असेल, आत्मा हे शिवलिंग सांगितले, आत्मलिंग सांगितले ना. आत्मलिंगाला भजा म्हणून म्हटले ना. आत्मलिंगाला कुठला आकार नसतो, लक्षात असू दे. आणि ती आत्मलिंगाला आकार नाही म्हणून बाहेर जे शिवलिंग आहे त्याला कशाचा आकार आहे का? काही माणसासारखा आहे का? कशासारखा आहे का? तो लिंगाला कुठला आकार आहे का? निराकार आहे. ती कुठलाच आकार नाही. कसला आकार आहे का? ह्याच्यात बरं, शिवलिंगाला हे ह्याच्यासारखे आहे म्हणता येते का काही? कळलं का? सगुण निराकार आहे. ते निराकार आहे पण सगुण आहे. लक्षात बसलं? तसा हे आत्मा निराकार निर्गुण असणारा आत्मलिंग आहे. त्याची पूजा जर करायची असेल तुम्ही मनाने करायची. कळलं का? आणि मनाने करत असताना बुद्धीला जागृत ठेवायचे. ही लई खोलमध्ये जायची गरज नाही, पण उगं मनानं तरी करा. जसं देवालय पूजा करतो बाहेर, तसं तुम्ही मध्ये पूजा करा. एक देवी ठरवा, एक रूप सजवा, सुंदर ध्यान करा त्या ठिकाणी. पूजा झाल्यावर करा बरं, कारण पूजेच्या अगोदर करू नका. हे तुमची पूजा झाल्यावर तुम्ही थोडं मन शांत होतंय, थोडं समाधान होतंय आणि 10-5 मिनिटं काढून ती पूजा करून घ्या. लय वेळ लागत नाही. लागते का? गंध तुम्ही जर लावून घेत असाल तर एवढं डोळे झापून असताना, गंध लावत असताना तुमचा आवडता जो देव आहे, देवी आहे, तिला स्मरण करून तिच्या कपाळाला लावले. समजा तिच्या कपाळाला लावत, तुमच्या कपाळाला लावत असताना तिचं कपाळ जर तुम्ही स्मरण केलं तर तुमचा चेहरा सुद्धा तिचा दिशा सुरू करेल. नित्य आचरणातला नियम आहे. तुम्ही उद्याच घ्या अनुभव. तुमच्या कपाळाला गंध लावत असताना तुम्ही चांगला, आता कोरीव गंध तुम्ही डोळे उघडून लावा, पण डोळे झाकून गंध लावत असताना ती गंध तुम्हाला नसून तुमच्या आवडत्या देवाला लावा असं स्मरण करून लावा. त्यावेळेस ते तुमचा चेहरा तुमचा राहणार नाही, त्याच ज्या आवडत्या देवाचा चेहरा होऊन जाईल. ही प्रतिक्रिया आहे, लक्षात असू दे. ही पूजेचं प्रथम म्हणजे विधी आहे. कारण आपल्याला वेदोक्त विधी करणारे वेगळे लोक, पांडित्य स्वरूप विधी करणारे वेगळे लोक. आपल्याला ती होते का? होत नाही ना. मी मन सर्वाकडे आहे की नाही? मन सर्वाकडे आहे, मन तुमच्याकडे आहे, सर्वाकडे आहे. मग ते मनाने तर पूजा करता येते ना. मन कुठे संसारात राहते का बाबा? लागते का संसारात? आगावच्या माणसाला काहीतरी काम लावतो का नाही? मन आगाव आहे की नाही मला सांगा. आता सध्या प्रत्येक लोकांचा एकच रिपोर्ट आहे.
कारण मन संसारात लागत नाही, खाण्यात लागत नाही, कपड्यात लागत नाही, कशात लागत नाही, संसारात कशातच मन लागत नाही. ह्या मनाने एवढं ताण आणून सोडलंय, डिप्रेशनमध्ये चाललंय मन. बरोबर आहे. ताण येऊला डोक्याला कुणा आणाले? हा, प्यारले साठे घेऊला कुणा आणाले? हे मनच ना, कशातच धड राहू देत नाही. त्याला एवढं तरी काम लावा रोज. तुम्ही हे मी जी विधी सांगालो आजपासून सुरू करा. पुढच्या मायेची स्थापना असते ना, तिथपर्यंत तुम्ही बघून घ्या तुमच्या जीवनाचं किती सौंदर्य वाढून जाते. मधलं जीवनाचं म्हणलं बरं, शरीराचं नाही म्हणाले. जीवनाचं सौंदर्य किती सुखरूप वाढून जाते. कारण तुमचे प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतः सोडण्याची योग्यता प्राप्त होत असते. तुम्हाला प्रश्नाचे उत्तर दुसरीकडे हुडकायची गरज नाही, कारण उत्तरच हुडकितो माणूस संसारामध्ये. ते सर्व उत्तर तुमचे सुटून जाईल. आलं लक्षात का? म्हणून उद्यापासून तशी तरी पूजा करा. हा, लक्षात बसलं? मी एवढंच सांगण्याकरता आलो, कारण तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त मोठे आहात, तुम्हाला जास्त पूजा माहिती असेल. परंतु मला जी माहिती आहे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की पूजा अशा पद्धतीने केली पाहिजे. आई बाहेर नाही, आई घरात असते. आई घरात नाही, आई हृदयात असते. आलं लक्षात का? आई बाहेर नाही, घरात असते. पुढे तिथं जा आणि पुन्हा आई घरात नसते, आपल्या हृदयात असते. ज्याच्या हृदयात आई नाही त्याच्या घरातही आई नाही. ज्याच्या घरात आई नाही त्याच्या देवाऱ्यात बी आई नाही. लक्षात असू दे. कळलं का? हा, आता हे आईची पूजा करतोय आपण. कुठे आईची पूजा करतो? आपली आई जिवंत झाली, ज्यांची गेली असेल स्वर्ग वैकुंठ वगैरे, त्यांच्याकरता आई आहे. पण जगामध्ये आईसारखे भरपूर स्त्री आहेत, नाही असं नाही. आपली धर्मसंस्कृती तर खूप सुंदर आहे, कारण प्रत्येक स्त्रीला आईचा दर्जा द्यावा. आईशिवाय दुसरं नातच नसते. एक त्याची अर्धांगिनी जर सोडली जगाची, तर ती तरी त्याच्या मुलाची आईच आहे. ती त्याच्या एकट्या करता जरी आई नसेल, थोड्या वेळा करता तरी पण ती सर्व जगातले स्त्री आहेत ना, त्याच्याकरता सर्व आई असतात. जिथपर्यंत स्त्री दिसेल तिथपर्यंत ती आई आहे. हा, आलं का लक्षामध्ये? किती संस्कृती मोठी आहे आपली. मग हे समजून घ्या. आपण या आईला भरपूर करतो, कपडे लते वगैरे सर्व करतो. हिला काय कमी आहे मला सांगा? आपल्या अगरबत्तीची भुकेली आहे, तुमच्या चोळीच्या पातळीची भुकेली आहे, सांगा ना. तुमच्या एवढ्याच्या कुंकाची भुकेली आहे. खरं खरं बोलायचं ना, खरं खरं कळायचं आपल्याला. तिचे आपण भुकेले आहोत, पण आपली तिने भुकेली आहे का? नाही ना. तिला एवढं काही करायचं आणि घरात आई उपाशी मरायची. तिला विचारायचं नाही आई जेवलीस का नाही, आई कशी आहेस तू. आईशी बोला आणि इथं गलबला. हा, उधो बोला अंबाबाईचा. उधो बोला का उद्भव बोला? उद्भव आला पाहिजे मधून, ज्ञानाचा उदय झाला पाहिजे, तरच बोला, नाहीतर बोलू नका. या आईची पूजा करून घरची आई जर उपाशी असेल तर ही आई पहिलीच त्याला त्या गेटच्या पलीकडे ढकलून टाकेल. म्हणजे तिच्या अंतःकरणाला कधी टच होणार नाही ती आई. कळलं का? म्हणून घरात आई आहे. मी तुम्हाला म्हणलं ना, देवळातली आई कळण्याकरता घरातली आई कळली पाहिजे, आणि घरातली आई कळण्याकरता हृदयातली आई कळली पाहिजे. दया क्षमा शांती बाहेर नसते, हृदयात असते. जर तुमच्याकडे दया नाही, क्षमा नाही, शांती नाही, तर क्षमा नसेल तर तुम्ही आईची आई चुका धरायला सुरू करेल. तसली आई राहते का कुठं म्हणायला सुरू कराल तुम्ही? बरोबर आहे. दया नसेल तरी तुम्हाला क्रूरत्व निर्माण होईल. आईच्या डोळ्यातून थेंब जरी गळत असेल, म्हणत राहते आई तशीच, म्हणून तू दरवाजा ओलांडून निघून जाशील. तुझ्याकडे शांती नसेल तर तू शांत स्वभावाने आईचे उद्गार ऐकणार नाहीस, आईचे विचार तुझ्या डोक्यात पडणार नाही. कुठलीच आई बाळाचा नाश करावा असा कधीच विचार आईचा नसतो. केवळ आसुराचा नाश करते. कळलं का? आसुराचा नाश करते ती, कारण मुलामध्ये असणारा आसुरत्वाचा नाश करते. लेकरू किती म्हातार होऊ द्या, ती आई त्याच्या आई करता ती बाळच असते. लक्षात असू दे. तिचा सन्मान करण्यावनी तुम्ही दुनियाच्या साड्या वगैरे वगैरे काही करत असाल, लाडूचं जरी जेवण देत असाल, तरी आई काय तुमची भुकेली आहे ती तुमच्या लाडूशी? ती म्हणते माझ्यासारखी आहे तुझ्या घरामध्ये, तिला बी आई म्हणतात. हे लक्षात असू दे. मी 8 हाताची असली तर ती 2 हाताची आहे. 2 हाताची कधी समजू नको, ती 4 हाताची आहे. 2 हातानं कर्म करून तुला पोट भरवते, तर दुसऱ्या 2 हातानं तुला ज्ञान शिकवते. बाळा तसं करू
नको. बरोबर आहे का? करावं लागेल का नाही समजा. मग ती आई लोकाची बी असते आणि सुनाची बी असते. लक्षात असू दे. नुसतं लोकाकडेच घेऊ नका, ती सुनाची बी असते. ती सून बी तर त्या लेकराची आईच असते. लक्षात असते. म्हणून ध्यानपूर्वक आपल्या अंतःकरणामध्ये ती आई जागृत करा. कारण आई मायेचा सागर आहे ना, दयेचा सागर आहे, करुणा, कृपा. हे कुणाला म्हणलेलं आहे? ते आईलाच नाव आलेलं आहे, स्त्रीलिंगालाच नाव आलेलं आहे. कारण तिच्याकडे ती सर्व आहे. एक प्रकृतीनं हट्ट धरला नसता तर एवढी प्रकृती निर्माण झाली नसती, पराकृती निर्माण झाली नसती, आणि त्या प्रकृतीला आपण पुतळे निर्माण झालो नसतो. काही घेणं देणं नाही. भगवंताला इच्छाशक्ती, इच्छा ही शक्ती आहे ना, म्हणजे भगवंताची ती असणारी शक्ती, ती असणारी इच्छा निर्माणच होत नसती. म्हणजे ती माया, मूळ माया जर निर्मितीला तयार झाली नसती तर आम्ही तुम्ही काय दिसलो असतो मला सांगावं. हे चालतं फिरतं पीक आहे ना, आपण शेतात लावलेलं पीक बघतो ना, तसंच आपण हे चालतं फिरतं पीक आहे. एवढंच आहे. बरोबर आहे का? हे चालतं फिरतं पीक आहे. आपण बी पिकतो. पहिले लहानपणी बघा किती कोमल दिसतो, किती गोड दिसतो. वैद्यांना सुद्धा गोड वाटतं लहानपणाचा रूप. बरोबर आहे का? मग त्याला कौमार अवस्था, पौंड्र अवस्था, तारुण्य अवस्था, पुन्हा वृद्ध अवस्था, आणि शेवट मृत्यूच्या जवळची येणारी अवस्था. हे पिकासारखी आहे की नाही? त्या आईला ओळखा तुम्ही. या आईला ओळखणं गेलं तरी चालतंय, कारण ही तृप्त आहे. कारण ही आई तृप्त आहे. पण ती आई तृप्त नाही जेणेकरून ज्याला आपण आई म्हणतो तिची तृप्तता असली पाहिजे. आणि तिची तृप्तता केवळ जसं या आईला स्तुती केल्यामुळंच तृप्त होते ना, तसं त्या आईला बोलल्यामुळं तृप्त होते. तुमच्या जेवण खावण्याची ती भुकेली नाही आहे. तुम्ही रोज वाटीभर भात वगैरे द्या, नको द्या, हरकत नाही. पण 2 गोष्टी बोला. तिला जेवलीस काही, बरी आहेस का, जेवण झालं का, जेवलं बेटा, केव्हा जेवलीस, बरी, तब्येत तर बरी आहे का, बस एवढंच बोला. रोज नियम ठरवा आणि तेवढंच बोला. बघ मग किती गोड वाटते. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगून जाऊ का? तुम्ही प्रत्येक देवाची पूजा करत असतील, परब्रह्म पांडुरंगाची सर्व जगभर पूजा करतात. पण पांडुरंग त्या चंद्रभागेच्या काटेला काय येऊन उभा टाकले सर्वाला ज्ञान आहे. पुंडलिकाच्या भावार्था वैकुंठावनी झाला. रोज कीर्तनकार बी सांगतात काय कमी आहे, रोज सांगतात ना. बरोबर आहे. पण पुंडलिकात अशी कोणची सामर्थ्य आली जेणेकरून परब्रह्माला उभा टाक येतात. म्हणल्या अशी उभा टाकले. कोण आहे तो, काय आहे तिची ऐपत? जो बायकोला खांद्यावर घेऊन जाऊन मायापाल नाता करणारा माणूस तू उभा केला म्हणजे काय आहे ऐपत? त्याची अवकात एवढी आहे की तो शेवटला आईबापांना ओळखलं आणि आईबापाच्या सेवेमध्ये रत झाला. म्हणून आईबापाची सेवा एवढी आडंबर होऊन गेली, त्या भीमाला सुद्धा चंद्राकृतीमध्ये होऊन जावं लागलं त्याला. मला ह्याला बुडवता येणार नाही देवा, कारण तो महान सेवक आहे. मी तुम्हाला सांगतो ना, आता चालू युगामध्ये पितृ ऋणामध्ये एवढे घर ग्रस्त आहेत का नाही, इतकी दलिंद्री लागून आहे प्रत्येकाच्या घरी. आता हो बळबळ कोणी हसत असेल तर आपल्यापेक्षा त्यांना चांगलं असं वाटतं, एवढंच वाटतंय. दुसरं काही बी नाही लक्षात असू दे. सारे घर देशानं वरबडलेले, कारण पितृऋणामध्ये सारे ग्रस्त. 2-2, 3-3, 4-4, 5-5 पिढीचे पितृऋण आहेत. फिटतच नाही. एक झालं की दुसरं, एक तिसरं झालं की चौथं झालं, हे केलं की ते झालं, कर्ज काढलंच, घर गेलंच, फलानं गेलं, विस्तानं गेलं, हे झालं. सारखं बंबाबम आहे की नाही मला सांगा. कारण पितरांचा आशीर्वाद नाही. कोणता पितृ मरत असताना रुष्ट होतो कोणाला माहित आहे. म्हणून तो रुष्ट नाही झाला पाहिजे. तो जात असताना असा हात करून जावा, कारण खूप चांगली सेवा केली माझी. तो असा मनामध्ये गाठ बांधून नाही गेला पाहिजे. कारण कमाई कोणी केली, बापाने केली का तुम्ही केली, लोकांनी केली का मग बापाने केली. बापानेच तुम्हाला निर्माण केले ना. ऋणी कोण आहे, पुत्र आहे का बाप आहे? पुत्रच आहे ना ऋणी. कर्ज जरी फेडणं गेलं गोड तर बोलायला लागेल त्याला. कर्ज तर फिटत नाही. मायचं कर्ज कशाने फिटल? हो, माय म्हातारी झाली म्हणून तुम्ही कमरेवर घेऊन जाचाल, माईला दवाखान्यात घेऊन जाचाल. माईनं तुम्हाला मांडीवर झोपिली, सर्व तुम्ही मांडीवर झोपिचाल. माईनं तुम्हाला गोदड्यावर झोपिली किंवा पलंगात, तुम्ही तसं करचाल, जे वाटेल ते करचाल. पण माईनं दूध पाजिली, तुम्ही कसं काय पाजिचाल? चहा बी वेळेवर देत नाहीत माऊली.
झालं का नाही म्हणून बघावं लागते तिकडे चुलीकडे. आलं लक्षात का? म्हणजे हे ऋण आपल्यावर राहून आलं, कारण हे आईच्या माध्यमातून बोलायला बरं किती महत्व असते ते लक्षात असतं. वर्षभर कळलं गेलं तर 9 दिवस तरी कळलं पाहिजे आपणाला. या म्हणजे देवतेकडे यायचं कशामुळं, यांना बघायचं कशामुळं, यांना पूजायचं कशामुळं, कारण यांच्याकडून घ्यायचं ज्ञान आहे ना. किती ह्या धरतीला आपण, धरती हे तिचं स्वरूप आहे ना. 8 स्वरूपामध्ये एक स्वरूप हे धरती आहे. किती अन्याय करतो आपण याच्या. आजकाल तिथं लोक आता राग येऊ देऊ नका, इकडल्या मंडळ राग येईल, हान भरलं ते गुटखा का तंबाखू तोंडात खायचं आणि धड धड थुकायचं. माणसाकडे बघून थुकलं तर का माझ्याकडे बघून थुकला असं रागाला येते माणूस, येते का नाही. ह्या माईनं काय दोष केला. आता मी बसाव कुठं कळणार गेलं ते एवढं थुकून आहे धिंगाणा. म्हणजे माईनं काय दोष केला तिच्यावर थुकण्याकरता. नियम आहे, तोंड धुवत असताना तसं तुमचं तोंड कोणकडे असावं, धुवत असताना एवढं सुद्धा ज्ञान असायला पाहिजे माणसाला. शौचालयाला बसल्यावर कुणकड तोंड असावं, बाहेर दिशेला बसल्यावर कुणकड तोंड असावं, तोंड धुवत असताना कुणकड तोंड असावं माप आहे. जर तुम्ही विरोध दिशेला तोंड करून धुवत असाल तर तोंड सुद्धा देऊन तुम्हाला पापात परिवर्तन करतं. लक्षात असू दे मायबाप, एवढं ज्ञान असेल. आपण म्हणतो आपण धड धड उग इकडे ठोक तिकडे ठोक पूर्वेकडे ठोक, सूर्याकडे तोंड करून तर कधी चूळ भरायचा अधिकार नाही. मग आता खाणारे माणसं काही ध्यान ठेवतात कुणकडे थुकावते. आणि आपलं काय म्हणतं शास्त्र, आपण समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तभ्यम पादस्पर्श विक्षमस्व. त्या माईला पाया पडा उठल्या उठल्या, कारण विनाकारण तिला आपली लात लागते. तिनं मया जर कमी केलं ना, ह्या माणसाला चला येत नाही, झोकं जातात. का बरं झोकं चालले तुझे, कशामुळं, काय झाले की बुवा, काय कमी पडले की. मग त्याला ऊर्जा शक्ती कमी पडली, गुरुत्वाकर्षण शक्ती कमी पडली. त्यांना आयरन वगैरे कुठले इंजेक्शन वगैरे, न्यूरोबिन वगैरे कुठले इंजेक्शन देऊन त्याला चलायसारखं करते. आता झोप जायला बरं चालले. कोणी झोप काढून घेतला आता तुझ्यातला, पाय तेच आहेत, माणूस तेच आहेस. लहानपणापासून तुझा झोप कोण काढून घेतला, कारण माई रुष्ट झाली तुझ्यावर, कारण तुझ्यातला ताल काल काढून घेतला. आलं लक्षात का? मग थुकणाऱ्या विनंती करतो, जरा कोणकडे तरी वेगळीकडे थुकत जावा, कारण कोण येईल कुठे येईल कोण जाता येईल. आता मला म्हणायचे मारुती राहायचं मंदिर, आईचं मंदिर, अख्खा दरबार थुकून असेल तर कुठून जावं ते देवतेनं. आम्ही माणसं सामान्य कुठून बी जाऊ, त्याला काय गेलं का, कारण आपलं मळमूत्राचा भांडा आहे, कुठून बी जाऊ त्याला हरकत नाही. पण ते पवित्र आहेत, ते कुठून जातील. त्याच्या दरवाजा पुढे थुकायचं, कुणकडे थुकायचं, ही सर्व म्हणजे सर्व गोष्टी सांगणं म्हणजे सांगल्यावर दुःख वाटत असतं. पण सांगण्याच्या आतून आपल्यामध्ये ज्ञान असलं पाहिजे ना, आपण कुठं बसावं कुठं थुकावं. आजकाल तर भजनामध्ये तोटा बिडी तंबाखू ठेवतात, आता का डोसकं बडवून घ्यावं. जी भजन व्यासन सोडण्याकरता करावं ती व्यासन तंबाखूचे पुढे, आणि थुकायला दूर जाणं येत नाही म्हणून राखचे डबे भरलेले. पांडुरंगा काय करावं. खरं आहे का, तुम्ही सांगावं हे खरं आहे का. माहीत नसलं लोकांना, कसं असते भजनांना बोलतात घरी, त्यांना माहीत राहत नाही. त्याच्या बाप जन्मी भजन करून माहीत नाही. कोणीतरी आजकाल तर लोक माणूस मरावं आणि तवा भजन करावं असं ठरलंय. लक्षात असं म्हणजे मेल्याशिवाय भजन नाही, म्हणजे भजन गावात ऐकायचं म्हणजे कोणतं मरावं. राग आले नको बुवा, म्हणजे पुन्हा बोलणार नाही, ते बोलणार आहेत मग त्यांच्याकडून. असं झालंय का नाही. मग त्याला कधी माहित नाही ना, त्याला देवदेव करायचं राहते आणि ते आलेलं असते. मग त्याला कुठेतरी भजनात बघितलेलं असते नेमकं बुवा, ते चुन्याचा डबा, तंबाखूचा डबा, बिडीचा कट्टा, आणि एक टोपलं 2-3 माणसामध्ये एक डब्बं एक ग्राहकानं भरलेलं. तर तुम्ही ज्ञानी माणसा, तुम्ही भजन करणे हे कशात दिलास रे. आम्ही घर दाखवून का बोंबला आले का इथं, तर उजले डबे कड तिकडे ते तंबाखू हेवळ तिकडे, असं तुम्ही नियम पाडावा. मागले भजनी तरी देणार नाहीत लोक पुढे चलून, जमत नाही भजनात. खरंय का लबाड आहे. भजन करत असताना कुठे व्यासन आपल्याकडे असावं. जन्म घेणे लागेच वासनेच्या संगे. मरताना जर तंबाखू आटली तर तंबाखूतला किडा होऊन जावं लागले बाबा, कारण जैशी वासना तैशी पूर्वी नारायणा. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग वासना ठेवायची का आपल्याकडे. चांगल्या लक्षात येऊ लागले का. रागाला आलो हरकत नाही, असे तर तुम्ही माझ्या मठाला कधी बी येणार लोक नाही. मीच येतो तुमच्या गावाला, तुम्ही कधी येत नाही. पण कुठेतरी एक मया दया आहे, सांगावं असं वाटलं म्हणून आलो मी. आणि आलो तुमचं भजन मोडलं मी. त्याच्यात पहिलं क्षमा मागली मी तुम्हाला की तुमचा डाव मोडला का.
मला म्हणले महाराज भजन म्हणायचे. अरे येडे हो, भजन म्हणण्याकरता आले नाही, ज्या कळते ते दोन शब्द माईबद्दलच सांगण्याकरता आलो. कारण माय खरी कळावी, ज्याच्यामध्ये माय जागृत झाली त्याच्यातलं क्रूरत्व मोडून जात असते. दया नावाचं फुल फुलल्या जाते त्याच्या हृदयामध्ये. मग तो कुणालाही दया करणे, कुणालाही दया करणे त्याचा स्वभावच होऊन जाते दया करायचा. क्रूर त्याच्या हृदयात राहत नाही. ती अशी एवढं म्हणजे पुरुषच स्त्रीच माय बनते असं नाही हो, पुरुष बी माय बनते ना. पुरुष माय घास भरवतो का नाही? आताचे पुरुष तर बायकोची सुद्धा माय होतात, काही नाही. येते वेळेस काय डबल रोटी वगैरे, पाव वगैरे घेऊन या, वडापाव. स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला आहे, वडापाव तिकडून घेऊन येतो. माय होतो का बाप होतो ती? म्हणजे एवढं का जवळ बोललो, कारण तुम्ही आता चालू असलेल्या वातावरणात बोललं की लवकर कळत असतं म्हणून बोललो. विषय ते आहे. आलं लक्षात? खरोखरच सांगतो, आई हे जाजवले आहे. 9 दिवस तर खूप जाजवले असते. गाईचं गोमूत्र घरामध्ये वापरावं, उदाचा धूर घरामध्ये द्यावा, नित्य नेमाचा तुपाचा धूर तर रोज घरात निघावं, जिचे वातावरण शुद्ध होतात. लक्ष्मी माता नांदते घरामध्ये, लक्ष्मी राहीत नाही. तुम्हाला असं वाटतंय देवा इतकी कमाई करतो, रात दिवस सेंटरिंग टोकून टोकून बोटाचे मोळे झाले म्हणते. कुठे गेले सेंटरिंग वाले? हा एक. पण तेव्हा काय करावं विचारायला, इकडून पैसा येण्याच्या अगोदर इकडून सुराख पडलेला असते जायचं. म्हणजे चोरवाट पैशानं पहिलं सोडलेली असती, येऊन घरापर्यंत पोहोचत नाही की लगेच मागलच्या दराजा वाटे चालला. कारण लक्ष्मी टिकायला तयार. येऊ तर लागली पण घरी बसना गेली. मग येऊ लागली, तो आणणारा करेक्ट आहे पण घरचा करेक्ट नाही, कारण घरात राहायला गेली. घरात कुठं राहावं? घरच्या लक्ष्मीपाशी एक रात्र तरी लक्ष्मी राहावं का नाही? अच्छा, हीच आगस्ताळी झाली असेल तर ती माय माऊली कशी राहील मला सांगा. येण्याच्या अगोदर पुरुषाला विचार करत यावं लागते, मामला घरचा थंड आहे का कडक आहे? लक्षात बसलं? कारण तुम्हाला बोला, तुम्ही आई आहो ना, तुम्ही तेच स्वरूप आहो ना, माय जननीचेच स्वरूप आहो ना तुम्ही. ते जगत जननी आहे, तुम्ही पण घरची तर जननी आहो का नाही तुम्ही? तिच्यात तुमच्यात काही अंतर नाही आहे. ती किती शांत आणि सौम्य, 8 हात असून सुद्धा उग्र नाही ती. तुम्ही 2 हातावाले उग्र कशामुळे होता? कारण लक्ष्मीला टिकवा तुमच्याकडे आहे. लक्ष्मी पुरुष टिकू शकत नाही. कुठलाच पुरुष कुबेर असून सुद्धा त्यांना लक्ष्मी टिकली नाही, लक्ष्मीनंच लक्ष्मी टिकवली. लक्षात असू दे. कुबेर हे नावाला, मग तसा तुमचा कुबेर केवळ नावाला असतो, तो तिकडून कुठून सावडून आलेला हरकत नाही. टिकवणं काम कोणाचं आहे? तुमच्या व्यवहारामध्ये बोलालो आणि परमार्थामध्ये बोलालो, दोन्ही गोष्टी बोलायला. लक्षात. इथं ऐकून इकडून सोडून देऊ नका. आता कीर्तन असलं तर एकाच विषयावर बोलायचं, तेवढंच मर्यादित बोलायचं. मी तुम्हाला सार्वजनिक बोलण्याकरता आलो. ध्यानात ठेवचाल का? आरतीचा वेळ बोलायला वाटतं तुम्हाला? माझं म्हणणं तुम्हाला वेळ होत असलं तर माझं म्हणायचं तात्पर्य आहे की तुम्ही स्वतः घरचं सुद्धा लक्ष्मी, तुम्ही स्वतः शांत स्वरूप. किती क्रोध आला तर स्त्रीनं क्रोध धारण केला नाही पाहिजे, राग धारण नाही करावं. स्त्रीला जर क्रोध आला माऊली तर लक्ष्मी टिकत नाही. शांती हे स्त्रीच आहे ना. शांती टिकत नाही. लक्ष्मी तर बिलकुलच नाही. गलबला तिला जमतच नाही. जमते का? हा, आपण स्त्रीने पुरुषात कधीही चुका हुडकायच्या नाही, कारण आपलं जीवन पराधीन आहे, त्यांचे जीवन स्वतंत्र आहे. कळलं? जो स्त्री पुरुषामध्ये, आपल्या स्वतःच्या पुरुषामध्ये चुका हुडकवते ती तिच्या नशिबाला चुका हुडकाय सुरू केली, समजून घ्यायचं नाही. हुडकायचं आपल्याला काही नाही. कारण स्त्री हे क्षमाचं नाव आहे. स्त्री म्हणजे क्षमाचं नाव आहे. स्त्री खूप मोठं धैर्यशील असते, खूप मोठं तिचं हृदय आहे. कळलं का? ही ध्यान ठेवा. किती वाजणारे तुमच्याकडे आहेत, पण ते गलबाला तुमच्याकडे येतो का कधी? काकणं वाजणारेच आहेत. कानात तुमचे, गळ्यातले, पायातले पैंजण सर्व वाजणारे लोक आहेत तुमच्याकडे. आहे का नाही? बरोबर आहे का? आणि हे कुणाचे? तुमच्या पुरुषाचे. हे सर्व वाजणारे. ती बी वाजणारा का नाही समजायचं आपण? हे वाजणारे असून आपण याच्याकडे लक्ष देतो का? काकणं किती वाजते? गलबाला वाटतं का तुम्हाला? त्याला का ती वाजणार आहे म्हणून समजणार नाही, त्याच्याकडे का तसं दुर्लक्ष करणार नाही. त्याच्या फटाफट त्याचे शब्द निशब्द बोलायचं नाही अजिबात. असं करतो म्हणून लक्ष्मी आपल्याकडे राहत नाही. लक्ष्मीमध्ये एवढी शक्ती का आली?
थोडक्यात कळावं, आपण लक्ष्मी आहो ना घरच्या. का आली एवढी लक्ष्मीमध्ये एवढं एवढं सामर्थ्य कशामुळे आलं? कारण ती सतत नारायणाचे पाय चोपत राहते. म्हणजे उदाहरणामध्ये सेवा हे धर्म तिच्याकडे आहे. ज्या स्त्रीकडे सेवा धर्म प्रगाढ आहे तिच्या हातात ती लक्ष्मी कधीही दूर जात नाही. ज्या स्त्रीकडे सेवा धर्म कमी आहे तिच्याकडे लक्ष्मी कधीही राहत नाही. आता महाराजांनी येऊन साडी नवऱ्याकडे करून दिली असं म्हणून समजू नका. सांगायचं तात्पर्य, कारण सौम्य स्वरूप आहे तुमचं आणि तुमचं सौम्य स्वरूपानंच तुम्हाला राहिलं पाहिजे. क्रूर नको, क्रोध नको, तुम्हाला हे शोभत नाही. कारण स्त्री हे आईची दर्जा आहे. आई खूप ममतेचा सागर असतो, सर्व गोष्टी माफ करून टाकून देते. कुणा कोर्टात माफ होत नाही कुणाचे गुन्हे लेकरांचे होतात का, परंतु ते गुन्हे माईच्या हृदयात माफ होतात. कसलं कोर्ट आहे? तिची बरोबरी कोणी करता येईल का त्या आईची? नाही करता येत. बरोबर आहे. म्हणून सांगालो तुम्हाला, तुम्ही धैर्यशील राहा, शांत राहा. सनातन धर्म फार बुडत चाललाय, त्याला तुम्ही जागृत करायचं काम तुमचं आहे. तुमच्याकडे लेकरं जन्माला आलेले, त्यांना तुम्ही संस्कार द्या. आई म्हणायचं मर्यादा कळवा. नुसता असा बी लाड करू नका, कारण हो तुमचं हृदयाचं कमळ आहे, तेवढाही लाड नाही केलं पाहिजे जेणेकरून तुम्हालाच विसरून जाईल. हा, एवढा लाड काय कामाचा आहे? तुम्हालाच विसरून गेला तो, असला लाड काय कामाचा आहे? ज्या मायबापाने जन्म द्यावा त्या मायबापाने लेकराला मायबापाची ओळख न देता जर मेले तर ती मायबाप ऋणी. लक्षात असू द्या. जेवढं पाप करेल ते लेकरू ते मायबापाच्या नशिबावर बसते. म्हणून लक्षात असू द्या. प्रेम द्या, त्याला लाड करा, त्याला नाही असं नाही, पण तुम्ही संस्कार द्या. देवाला देव म्हणावं, संताला संत म्हणावं, आईला आई म्हणावं, बापाला बाप म्हणावं. त्याची मर्यादा काय असते हे शिकवण्याकरता देव बसवायचं असतं. कोणाकडे पैसा जास्त झाला नाही, पैसा खर्च करून एवढे देव आणून बसवायचे, पाण्यात नेऊन टाकायचे. कशाला देव बसवायचे? हे संस्कार. आता मला तुम्हाला म्हणायचे, रोज तुम्ही या टाइमला भजन करायला, बरोबर आहे, तुमच्या भजनाचा विरोध नाही, पण तुमच्या पिढीला कुणाला तरी आणायला का तुम्ही? सारे थकलेले, गळ्यातलेले, घरात किंमत नाही ती लोक येऊन इथं आले. आता एवढेच बाय आहेत का या गावामध्ये? घरोघरी 2-2 बाया येतात, 2-2, 1-1, 2-2 तरी येतात. घराघरची बाई येते का? कळलं का काय बोलायला होते? म्हणजे हे तुम्ही कवा कळवा त्यांना? हे तुम्हीच कळलं पाहिजे ना. तुम्हाला कळालं म्हणून तुम्ही झोपी मोडून इथंपर्यंत बसला. मी ही कवा कळवायचं त्यांना? त्यांना जर तुम्ही कळवत नसाल तर त्यांनी पुढच्या पिढीला काय कळवतील? म्हणूनच कळलं नाही ना आपल्याला. कारण आज 7 दिवस झाला आई बसू नये, तुम्ही कोणीच निवद दाखवलेलं नाही. तुम्ही म्हणलं महाराज केळीचं फळाचं उगं निवद आणून ठेवतो, ते बी पुजारी 2-4 केळी ठेवत असेल, सगळे थोडी केळी तिथं ठेवायला. पुजारी ठेवत असाल बिचारे 1-2 केळी रोजच्या रोज नवीन त्यांचे ऍडजस्ट करत असते. तुम्ही फराळ रट्टावून करणार, त्या देवाला कुठलाच फराळ नाही. इथे येणारे लोक आणते गावची देवी आहे ना, मग साऱ्या गावच्या कडपर्यंतचा माणूस बी आला पाहिजे. हा, म्हणजे ज्यांचा नवस आहे ती जाऊन वाजवीत गजवीत आणत असेल त्याने तेवढं काम करून जात असेल. बाकी उगं निवांत बघायची, आपापल्या वाट्याने घरात बसून खायचं फराळ. आलं लक्षात का? माझं म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे, कारण जी तुम्ही बसवलात त्याला सोडून एकही काम करू नका. कळलं का? एकही काम करू नका तुम्ही. कारण तुम्ही गावात आली ना, तिला गावात आणले, तुम्ही बोलून आणले ना, मग तिला सोडून का? सोयरा घरी आला, एक सोयरीन तुमच्याकडे, तुमची मैत्रीण आवडती खूप घरी आली, तिला सोडून जेवचाल का? तिला सोडून चहा पेचाल का? तिला आंघोळ घालताना पाठ घासताल का नाही? सर्व गोष्टीत तुम्ही इन्व्हॉल्व करताल ना. शेवट कुठपर्यंत सांगू, बाहेर जात असताना सुद्धा चल जाऊन येतो. म्हणजे कुठलंही काम तुम्ही सोडून करता का? त्याला देव बसला 9 दिवस म्हणजे सोडून काम करू नका ना कुठलंही. सतत तुमच्याकडे आहे ते. कारण तुम्ही कैलासाहून आणले, तिला आणले ना, जिथं तिने उत्पन्न झाली तिथून आणले तुम्ही, आणि इथं सजवून बसले, प्राणप्रतिष्ठापना केले. 9 दिवस तिने आपल्या संगाटी असावं. आपल्या संगाटी ती नसेल तर आपण तिच्या संगाटी असावं, एवढं लक्षात असू दे. हीच भक्तीचा योग आहे. हा, आणि ही दाखवायचं काम आहे आणि प्रत्येकाला सांगायचं चला का चला. आणि तुम्ही आरती जी उशिरा ठेवला ना, संध्याकाळी त्या आरतीचा लाभ गावाच्या लेकरांना कुणाला भेटायला तयार नाही. दररोजचा प्रसाद काही बी ठेवायचं बाबा, काही ठेवायचं, कारण लेकर प्रसादाच्या खायच्या नियमाने येत असतात. माझ्या एकादशी दिवशी मोठी माणसं कमी, लेकरं जास्त असतात. एकादशीला फराळ असतो म्हणून बरं लक्षात असू. त्या निमित्तानं तरी तो येतो. आता आमचे लेकर रोज प्रार्थना करत असताना बारके बारके लेकर सर्वच प्रार्थना म्हणतात.
आम्हाला पाठांतर लवकर होत नाही, पण ते ऐकून सारेच पाठ करून घेतले. हा, बरोबर आहे का? चुकालंय का नाही तुमचं? पुढारी आहोत म्हणून सांगालो. तुम्ही संध्याकाळची आरती करा, कारण भजनानंतरची बी आरती करा, परंतु संध्याकाळची बी आरती करा माऊली. तुम्ही सांगा पुढारी बसून डॉक्टर साहेब. ओके, म्हणजे पुढे कोण इकडे येत का? बरं, म्हणजे ऐकून लाव का नाही बाबा? म्हणजे सांगालो तुम्हाला 3 टाइम आरती करा की, सकाळची एक आरती करा, संध्याकाळची एक करा, कारण बाळ गोपाळ जमल सर्व, कारण त्यांच्या मेळ्यामध्ये आरती होईल. संध्याकाळचं मग तुमचं जेवण काम करून भजन वगैरे करून संध्याकाळची आरती करा. 3 आरत्या होऊन जातात नियमानं. 9 27 आरत्या होऊन जातात. बरोबर, 10वीची आरती केली, 28 संपले. 28 संपले का? कसे संपले 28? 4 वेद 6 शास्त्र. किती? 4 वेद 4 आणि 6 शास्त्र किती होतात? 10 होतात का? आणि 18 पुराण. हे 18 आणि 10 किती होतात? तुमच्या किती आरत्या व्हाव्या? 28 व्हाव्या. 9 दिवसाच्याही बसले, 9 त्रिक 27 आरत्या झाल्या. आणि शेवटच्या दिवसाची आरती शेवट झाली की शिलंगन असतं, शिव उल्लंघन. हो, आलं लक्षात का? हा, मग काय म्हणायचं? पुंडली का वरदे हरी विठ्ठल तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. काय म्हणायचं? सदानंदीचा असंच का? बोल भवानी माता की, आई राजा नाही गाणे